श्री स्वामी समर्थ. जर मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काही तासांमध्ये तुमचे भाग्य बदलेल, तुमचे अडलेलं प्रत्येक काम पूर्णत्वास जाईल आणि तुमच्या घरात पैशांचा अखंड स्रोत सुरू होईल, तर तुम्हाला पटेल का? पण विश्वास ठेवा, असे 100% होईल. कारण येत्या काळात असा एक विशेष योग येत आहे ज्याला शास्त्रांमध्ये अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी मानलं गेलं आहे. हा योग कोणता आणि कधी आहे, तसेच हा योग जर चुकला तर पुन्हा त्याचं फळ मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागू शकते. म्हणून आजची ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण हो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. आपण अनेकदा अनुभव घेतो की घरात पैसे येतात पण टिकत नाहीत. एखादे काम सुरू करतो पण मध्येच अडथळे येतात. कर्ज फेडायचं असतं पण मार्ग सापडत नाही. अशा वेळी मन खसतं आणि वाटतं की काहीतरी आपल्या नशिबातच अडथळा आहे. पण इथेच एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मागे माझी कृपा आहे त्याचा मार्ग कधीच बंद होत नाही. फक्त त्या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला योग्य मार्गाने एक पाऊल टाकावं लागतं. मंडळी, येत्या गुरुवारी म्हणजेच 23 एप्रिलला येणारा हा योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग होय. हा योग फक्त एक साधा दिवस नाही, तर असा काय आहे ज्यावेळी संपूर्ण ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा अत्यंत प्रबळ होते. आणि याच वेळी जर आपण योग्य श्रद्धेने आणि स्वामींच्या नामस्मरणाने एखादा उपाय केला तर त्याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर दिसून येतो. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं, कारण या नक्षत्रामध्ये पोषण करण्याची शक्ती असते. म्हणजेच जे काही तुम्ही या दिवशी सुरू करता त्याला वाढ, स्थैर्य आणि यश मिळतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी, ऋषींनी आणि संतांनी या दिवसाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. आणि जेव्हा हा योग गुरुवारी येतो तेव्हा त्याची शक्ती अनेक पटीने वाढते. कारण गुरुवार हा स्वतः गुरुचा दिवस आहे, ज्ञानाचा, कृपेचा आणि आशीर्वादाचा दिवस. आता इथेच स्वामी समर्थांची भूमिका सुरू होते, कारण स्वामी म्हणजेच जिवंत गुरुतत्व आणि गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुतत्वाची ऊर्जा शिखरावर असण्याचा काळ. त्यामुळे या दिवशी केलेला प्रत्येक उपाय स्वामींच्या कृपेने अधिक प्रभावी बनतो. हे केवळ शास्त्र सांगत नाहीत, तर हजारो भक्तांचा अनुभव आहे. तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल, कितीही कठीण असली तरी, कर्जमुक्ती हवी असेल, घरात स्थैर्य हवं असेल, व्यवसायात वाढ हवी असेल, किंवा फक्त इतकंच हवं असेल की आपल्या कष्टाला योग्य फळ मिळावं, तर हा योग तुमच्यासाठी एक संधी आहे. पण लक्षात ठेवा, फक्त माहिती असणं पुरेसं नाही, योग्य वेळी योग्य कृती करणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही सहज करता येईल, पण त्यामागे असलेली शक्ती इतकी मोठी आहे की तुमचं अडलेलं नशीबसुद्धा चालू होऊ शकतं. अनेकांना हा उपाय माहिती असतो, पण योग्य पद्धतीने आणि योग्य भावनेने केल्यावरच त्याचा खरा परिणाम दिसतो. गुरुपुष्यामृत योगाचा हा पवित्र काळ नेमका का इतका प्रभावी मानला जातो, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही हा उपाय अधिक श्रद्धेने आणि विश्वासाने कराल. कारण कोणताही उपाय फक्त कृतीवर चालत नाही, तो भावनेवर आणि श्रद्धेवर चालतो. आणि जिथे श्रद्धा असते तिथेच स्वामी समर्थांची कृपा सहजपणे उतरते. हा योग सुरू होतो त्या क्षणापासून वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि जे काम आपण कित्येक दिवसांपासून टाळत आलो आहोत ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. अनेकांना या दिवशी अचानक चांगल्या संधी मिळतात, काहींना अडकलेले पैसे परत मिळतात, तर काहींच्या आयुष्यात नवीन सुरुवात होते. हे सगळं योगायोग नाही, तर त्या दिवशी कार्यरत असलेल्या शक्तींचा परिणाम आहे. फक्त दिवस शुभ आहे म्हणून काहीही केलं तर चालत नाही, त्या शुभतेचा योग्य उपयोग केला तरच त्याचं फळ मिळतं. आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तसेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये काही विशिष्ट उपाय सांगितले आहेत, जे या दिवशी केल्यास अत्यंत प्रभावी ठरतात. लाखो लोकांचा असा अनुभव आहे की त्यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घेऊन आले. कोणाचं कर्ज कमी झालं, कोणाच्या घरात पैशांचा ओघ सुरू झाला, तर कोणाच्या नोकरीत किंवा व्यवसायात अचानक प्रगती झाली.
हे सगळं ऐकताना कदाचित तुम्हाला वाटेल, खरंच असं होतं का? पण जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेता तेव्हा विश्वास आपोआप वाढतो. आता तुम्ही विचार करत असाल की हा उपाय नेमका काय आहे? तर हा उपाय एका अतिशय साध्या पण दिव्य गोष्टीशी संबंधित आहे. अशी एक गोष्ट जी निसर्गात सहज मिळते, पण तिचं आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे. ही गोष्ट म्हणजे एक फूल. हो, एक साधं फूल, पण प्रत्येक फुलामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि काही विशिष्ट फुलं अशी असतात जी देवतांना अत्यंत प्रिय असतात. अशाच एका विशेष फुलाबद्दल आज आपण बोलणार आहोत, ज्याचा संबंध थेट लक्ष्मी मातेच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशी जोडलेला आहे. हे फूल म्हणजे गोकर्णीचं फूल. याला काही ठिकाणी अपराजिता असंही म्हणतात. या फुलाचं महत्त्व इतकं मोठं आहे की अनेक धार्मिक विधींमध्ये, पूजांमध्ये याचा वापर केला जातो. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेव आणि इतर अनेक देवतांना हे फूल अत्यंत प्रिय मानलं जातं. पण इथे फक्त शास्त्र नाही तर अनुभव महत्त्वाचा आहे. ज्यांच्या घरात गोकर्णीचं झाड असतं त्या घरात एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. वातावरण हलकं वाटतं, भांडणं कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचा योग्य वापर आणि साठवण सुरू होते. म्हणजेच फक्त पैसा येणं नाही तर तो टिकणं सुरू होतं. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सुख फक्त पैशात नसतं, पण पैशाशिवाय सुख टिकत नाही. आणि म्हणूनच आर्थिक स्थैर्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरात पैशांचा ओघ येत असेल पण तो टिकत नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि जर पैसा टिकायला लागला तर हळूहळू तुमचं आयुष्य स्वतःच बदलायला लागतं. म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गोकर्णीच्या फुलाचा एक छोटासा उपाय सांगितला जातो, जो अत्यंत प्रभावी मानला जातो. पण हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फूल म्हणजे फक्त एक साधन आहे. खरी शक्ती आहे तुमची श्रद्धा आणि स्वामी समर्थांची कृपा. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा मनामध्ये एकच भावना ठेवा, स्वामी, माझ्या कष्टाला दिशा द्या, माझ्या आयुष्यात स्थैर्य आणा. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसं सगळं बदलायला लागतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, हा उपाय नेमका कसा करायचा? कारण इथेच अनेक जण चूक करतात आणि मग म्हणतात उपाय करूनही काही फरक पडला नाही. पण खरं कारण असतं पद्धतीतली छोटीशी चूक किंवा भावनेतली कमतरता. सर्वात आधी लक्षात ठेवा, हा उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या ठराविक वेळेतच करायचा आहे. कारण त्या वेळेमध्येच त्या योगाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. त्या वेळेच्या बाहेर केल्यास परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे 23 एप्रिल रोजी रात्री 8:57 24 एप्रिल रोजी सकाळी 6:17 शुभ काळातच हा उपाय पूर्ण करा. गुरुवारी म्हणजेच 23 एप्रिल रोजी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करा. मन शांत ठेवा, घाईगडबड करू नका. कारण हा उपाय केवळ कृती नाही तर एक साधना आहे आणि साधना करताना मनाची शुद्धता खूप महत्त्वाची असते. स्नान केल्यानंतर देवघरात जाऊन सर्वप्रथम स्वामी समर्थांना नमस्कार करा. त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा नामजप म्हणजे तुमच्या उपायाची सुरुवात आहे. यानंतर तुम्हाला गोकर्णीचं एक ताजं फूल आणायचं आहे. आता या फुलाचा उपाय तुम्हाला मी मगाशी सांगितलेल्या शुभ वेळेत करायचा आहे. म्हणजेच हा उपाय तुम्ही गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 6:17 शुभ काळात करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला गोकर्णीच्या फुलाची शुद्धी करायची आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या फुलावर थोडंसं गंगाजल शिंपडा. गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्यात ते फूल क्षणभर बुडवून बाहेर काढा. यामुळे त्या फुलामध्ये सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते असं मानलं जातं. आता देवघरात एक स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्या. हा कपडा म्हणजे समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक आहे. तो कपडा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर अंथरा आणि त्यावर ते गोकर्णीचं फूल हळूवारपणे ठेवा. हे करताना मनामध्ये सतत स्वामींचं नाव चालू ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिवा प्रज्वलित करा. कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ऊर्जा. जेव्हा दिवा लावून आपण कोणताही उपाय करतो तेव्हा त्या उपायाची ऊर्जा अनेक पटीने वाढते. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर होवो. दिव्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावा आणि त्या गोकर्णीच्या फुलाला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. हे सगळं करताना घाई करू नका. प्रत्येक कृती शांतपणे आणि श्रद्धेने करा. कारण प्रत्येक छोट्या कृतीतूनच मोठा परिणाम तयार होतो. आता इथे तुम्हाला बसून काही मंत्रांचे किंवा स्तोत्रांचे पठण करायचे आहे. शक्य असेल तर 3 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा, 1 वेळा कनकधारा स्तोत्र आणि 1 वेळा श्रीसूक्त. पण जर तुम्हाला हे सगळं पाठ नसेल तर काळजी करू नका.
फक्त शांतपणे बसून मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करा, कारण स्वामींचं नाव हेच सर्वात मोठं स्तोत्र आहे. या सगळ्या प्रक्रियेनंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करा. तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा, काही लपवू नका, कारण देवाला शब्द नाही भावना कळतात. तुमची अडचण, तुमचं दुःख, तुमची इच्छा सगळं त्यांच्या चरणी अर्पण करा. आता ते फूल त्या लाल कपड्यामध्ये बांधा. एक छोटीशी पोटली तयार करा. ही पोटली म्हणजे तुमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि आता ही पोटली तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे तुम्ही पैसे ठेवता, जसं की तिजोरी, कपाट किंवा पर्स. ही पोटली ठेवताना पुन्हा एकदा स्वामींचं नाव घ्या आणि मनात विश्वास ठेवा, आता माझं काम स्वामींच्या हाती आहे. हा विश्वासच तुमच्या उपायाला पूर्णत्व देतो. हा उपाय पूर्ण केल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो, आता पुढे काय? कारण आपण काहीतरी केलं की लगेच परिणाम दिसावा अशी अपेक्षा असते. पण इथेच थोडं थांबणं गरजेचं आहे, कारण स्वामी समर्थांची कृपा ही क्षणात कार्य करते, पण तिचा परिणाम आपल्या आयुष्यात दिसायला थोडा वेळ लागू शकतो. ही पोटली तुम्ही ज्या ठिकाणी ठेवली आहे त्या ठिकाणीच ती राहू द्या. दररोज त्या पोटलीला हात लावायची गरज नाही, वारंवार उघडायचीही गरज नाही. फक्त रोज देवाला नमस्कार करताना मनातून एकदा स्वामी समर्थांचं नाव घ्या. मनापासून विश्वास ठेवा, कारण विश्वास जितका मजबूत तितकी कृपा लवकर अनुभवायला येते. काही लोकांना असं वाटतं, मी उपाय केला पण अजून काही बदल दिसत नाही. पण लक्षात ठेवा, बदल आधी आतून सुरू होतो आणि मग बाहेर दिसायला लागतो. तुम्हाला कदाचित जाणवेल की तुमचे निर्णय थोडे स्पष्ट होत आहेत. तुम्ही पैशाबाबत जास्त सजग होत आहात, अनावश्यक खर्च कमी होत आहेत. आणि हेच तर पहिलं पाऊल आहे आर्थिक स्थैर्याकडे जाणारं. स्वामी समर्थांच्या एका वचनात खूप मोठं रहस्य दडलंय. ते म्हणतात, मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे, पण तू पुढे चालायला हवं. माझी कृपा आहेच, पण कृती तू स्वतः करायला हवी. म्हणजेच हा उपाय तुम्हाला दिशा दाखवतो, पण चालायचं काम तुम्हालाच करायचंय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या आयुष्यात काही लहान लहान संकेत दिसायला लागतील, जसे की अचानक एखादी चांगली संधी मिळणं, अडकलेलं काम पूर्ण होणं किंवा कुठून तरी आर्थिक मदत मिळणं. हे सगळं योगायोग वाटेल, पण हेच तर स्वामींच्या कृपेचं सूचक असतं. काही लोकांना स्वप्नांमध्येही संकेत मिळतात, स्वामींचं दर्शन होतं किंवा एखादी सकारात्मक अनुभूती येते. जर तुमच्यासोबत असं काही घडलं तर घाबरू नका, उलट आनंद माना, कारण याचा अर्थ तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आता एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घ्या, हा उपाय म्हणजे जादू नाही. हा उपाय म्हणजे एक साधन आहे जे तुमच्या श्रद्धेला, तुमच्या प्रयत्नांना आणि स्वामी समर्थांच्या कृपेला एकत्र आणतो. आणि जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा आयुष्यात बदल होणं निश्चित असतं. तुमचं कर्ज असो, तुमच्या घरातील अडचणी असोत किंवा तुमच्या मनातील भीती असो, या सगळ्यांवर हळूहळू मात करता येते. फक्त हार मानू नका आणि विश्वास सोडू नका, कारण स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. मंडळी, आज जे तुम्ही ऐकलं हा केवळ एक उपाय नाही तर एक अनुभव आहे. हजारो लोकांनी हा अनुभव घेतला आहे आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहिले आहेत. आता ही वेळ आहे तुमच्या अनुभवाची. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच भक्तिपूर्ण आणि उपयोगी माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. श्री स्वामी समर्थ.